एअर डिफेन्स सिस्टीम ही हवेतला कोणताही हल्ला निकामी करण्यात माहिर आहे. लढाऊ विमान, ड्रोन, क्रूज व बॅलिस्टिक मिसाईलला टार्गेट करून ती काही क्षणात नष्ट करते. चारशे किलोमीटर लांबची किंवा 30 किलोमीटर उंचीवरील शत्रूचं विमान राख करण्याची क्षमता S-400 मध्ये आहे. विशेष म्हणजे अत्याधुनिक रडार सिस्टीममुळे वेगाने येणाऱ्या मिसाईल्स 600 किलोमीटरवर असले तरी S-400 सिस्टीम यंत्रणा ऍक्टिव्ह होऊन अलर्ट होते. या सिस्टीमची मोठी खूबी म्हणजे एकाच वेळेला S-400 36 लक्ष्यांना नष्ट करू शकते. भारताने रशियाकडून 2018 साली ही सिस्टीम खरेदी केली. या यंत्रणेला भारताने सुदर्शन असं नाव दिलंय. S-400च्या दिमतीला भारतीय स्वदेशी बनावटीची आकाश, बराक 8 या एअर डिफेन्स सिस्टीमही तैनात असतात. 400 किलोमीटर पर्यंत रेंज असल्यामुळे भारताची S-400 सिस्टीम श्रीनगरमधून सुद्धा पाकिस्तानमधील लाहोर, जे 288 किलोमीटरवर आहे, पेशावर 301 किलोमीटरवर, रावळपिंडी 169 किलोमीटरवर या शहरांना सहज लक्ष्य करू शकते. 2007 साली पहिल्यांदा रशियाने या एअर डिफेन्सचा वापर सुरू केला. तेव्हापासून आतापर्यंत त्याच्या विविध आधुनिक व्हर्जन तयार झालेले आहेत. उपलब्ध माहितीनुसार रशिया, युक्रेन आणि सिरिया युद्धातही S-400चा वापर झालाय. या घडीला जगात रशिया, भारत, चीन, तुर्की आणि बेलारूस या 4 देशांकडे S-400 एअर डिफेन्स यंत्रणा आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव असताना भारतीय हद्दी सीमेनजीक S-400 सिस्टीम तैनात होती, तर पाकिस्तानने चीनकडून 4 वर्षांपूर्वीच घेतलेली HQ-9 डिफेन्स सिस्टीम तयार ठेवली होती. मात्र पाकिस्तानने केलेल्या हल्ल्याच्या प्रत्युत्तरात चीनी बनावटीची HQ-9 डिफेन्स सिस्टीम खाक झाली आहे. भारताची एअर डिफेन्स सिस्टीम 3 भागात विभागली आहे. एक सर्व्हिलन्स युनिट, हे शत्रूंना डागलेल्या मिसाईलचा वेध आणि वेगाचा अंदाज घेतं. दुसरं युनिट टार्गेट लॉक करतं आणि तिसऱ्या युनिटमधून मिसाईलद्वारे हवेतल्या हवेत शत्रूची मिसाईल नेस्तनाबूत केली जातात. भारताच्या S-400च्या तुलनेमध्ये पाकिस्तानला चीनने दिलेली HQ-9 डिफेन्स किती तग धरू शकते त्यावरही नजर टाकूयात. भारतीय S-400 मिसाईलची रेंज 40 पासून 400 किलोमीटर पर्यंत आहे. चायना मेड पाकिस्तानी HQ-9 डिफेन्स सिस्टीम 125 किलोमीटर पर्यंत मारा करते. S-400 एकाच वेळेला 36 टार्गेट नष्ट करू शकते. HQ-9 एकाच वेळेला फक्त 8 ते 10 टार्गेटवर हल्ला करण्यास सक्षम आहे. S-400 2007 साली तयार झालेली मेड इन रशिया सिस्टीम आहे. HQ-9चा 1990 सालापासून चीन सैन्य वापर करत आहे. S-400 सिस्टीम हे मूळ रशियन तंत्रज्ञान आहे, तर HQ-9 सिस्टीम चीनने रशियाचा S-300 पासून प्रेरित होऊन तयार केली आहे. S-400चा रडार 600 किलोमीटर दुरून मिसाईल ट्रेन करते. HQ-9चे रडार अवघ्या 300 किलोमीटर पर्यंत काम करतं. पाकिस्तानच्या मुल्ला मुनीरची सेना चायनामेड हत्यारांच्या जोरावर पोकळ धमक्या देते. मात्र जी यंत्रणा चीनने 1990 साली वापरून बाजूला केली आहे, तेच सामान चीनने 4 वर्षांपूर्वी पाकिस्तान